तुम्ही कधी हे ऑब्झर्व केले आहे का? काही माणसांना थंडी सहन होते तर काहींना ती होत नाही. काही माणसांची स्किन नॅचरली खूप सॉफ्ट असते तर काहींची रुक्ष. माणसातील हे डिफरन्सेस आपण रोज नेहमीच बघत असतो. हा प्रत्येक माणसातील वेगळेपणा हा त्याच्या प्रकृतीवर अवलंबून असतो. पण मुळात प्रकृती म्हणजे काय, ती कशी ओळखायची, किंवा जर एखाद्याला प्रकृती कळली तर त्याचा काय फायदा होऊ शकतो, हेच आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर स्वाती नलगे, आत्रेय आयुर्वेद अँड पंचकर्म क्लिनिक याची को-फाउंडर अँड डायरेक्टर. प्रकृती ही आयुर्वेदातील एक वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना आहे. प्रत्येक माणसाची प्रकृती वेगळी असते. ही प्रकृती गर्भावस्थेतच ठरते व ती कधीच बदलत नाही. प्रकृती हा त्या माणसाचा मूळ स्वभाव असतो. त्या माणसाचे डोळे, रंग, त्वचा, तसेच त्या माणसाचे वागणे, मनाचे भाव, आवड या सगळ्या गोष्टी प्रकृतीवर अवलंबून असतात. आता एखाद्या माणसाला पित्ताचा त्रास होत असेल तर मग त्याची प्रकृती पित्त प्रकृती असते का? तर याचं उत्तर नाही असं आहे. पित्त दोष वाढणे ही प्रकृती नसून ती विकृती आहे. पण मग प्रकृती म्हणजे काय हे जर आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर आयुर्वेदातील काही बेसिक गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे. त्या आपण पहिले बघूयात. आयुर्वेदानुसार माणसाचे शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेले आहे. तसेच 3 दोष व 7 धातू हे त्यातील महत्त्वाचे घटक आहेत. 3 दोष म्हणजेच वात, पित्त आणि कफ, जे शरीराचे बिल्डिंग ब्लॉकसुद्धा म्हणता येतील. या दोषांच्या कमी अधिक प्रमाणानुसार एखाद्या माणसाची प्रकृती ठरते. उदाहरणार्थ, ज्या माणसाचे केस, डोळे आदी मागे वर्णन केलेले भाव हे कफ दोषाप्रमाणे असतात त्याची प्रकृती कफ प्रकृती म्हणून आपण म्हणू शकतो. या प्रकृतीचे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे 7 वेगवेगळे प्रकार असतात. मग आता कफ प्रकृतीच्या माणसामध्ये वात आणि पित्त दोष बिलकुलच नसतात का? तर असे नाही. कफ प्रकृतीच्या व्यक्तीमध्ये वात आणि पित्त दोषाच्या मानाने कफ दोषाचे प्राबल्य जास्त प्रमाणात दिसून येते. मग असे आहे का की कफ प्रकृतीच्या माणसालाच कफाचे आजार होतात? तर असे नाही. कफाचे आजार हे 3ही दोषांच्या व्यक्तींना त्यांच्या वागण्यानुसार, त्यांच्या आहारानुसार तसेच ऋतूनुसार होऊ शकतात. परंतु कफ प्रकृतीच्या माणसाला कफाचे आजार होण्याची शक्यता थोडेफार प्रमाणात जास्त असते, हे मात्र तितकेच खरे. आता तुमच्या डोक्यात असेल की प्रकृती जाणून घेऊन त्याचा आम्हाला काय फायदा होऊ शकतो? तर एखाद्या माणसाला जर त्याची प्रकृती माहीत असेल आणि त्यांनी त्याप्रमाणे त्याचा आहार किंवा वागणे ठेवले तर या सगळ्याचा परिणाम म्हणून हेल्दी राहण्याकरता याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो. उदाहरणार्थ, एखादा वात प्रकृतीचा माणूस आहे आणि त्याला जर त्याची स्किन सॉफ्ट ठेवायची असेल तर त्याने कुठलं तेल वापरायला पाहिजे, ते किती वेळा लावायला पाहिजे याची माहिती त्याला प्रकृतीनुसार मिळू शकते. तसेच त्याने कुठले पदार्थ खावेत, कुठले पदार्थ टाळावेत हे सुद्धा त्याला प्रकृतीप्रमाणे कळू शकते. आयुर्वेदामध्ये प्रकृतीचे डिटेल्ड वर्णन आहे. तसेच प्रकृतीनुसार कुठले आहार घ्यावे, कसे वागावे याचेही खूप सुंदर वर्णन आहे. म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्या सगळ्यांकरता प्रकृती ॲनालिसिस, ज्यामध्ये काही क्वेश्चनियर सोडवून तुम्ही तुमची प्रकृती जाणून घेऊ शकता. तसेच तुमच्या प्रकृतीनुसार तुम्ही काय खाणे गरजेचे आहे, काय टाळणे गरजेचे आहे याचीही डिटेल माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. ते सुद्धा एकदम मोफत. फक्त तुम्हाला तुमचा वेळ द्यायचा आहे. ही प्रकृतीविषयीची माहिती जर तुम्हाला पटली असेल आणि तुम्हाला जर तुमची प्रकृती जाणून घ्यायची असेल तर वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला तर मग आरोग्याच्या दृष्टिकोनातून निरोगी राहण्यासाठी एक पाऊल पुढे टाकूयात आणि आपली प्रकृती जाणून घेऊन आपली लाईफस्टाईल बदलूयात. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.